बॅट्समन आलं बॉलर आलं वडगावचा बॉलर राज वडगाव टीमचा 12वा प्रतिनिधी. मॅच चालू व्हायच्या आत समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे वडगाव टीमचा 12वा प्रतिनिधी. हे जो कटर दे रे इकडं तिला कंट्रोल आता दलवी बाबाचं दाम नसावं पक्का त्यांनी ठेवलेला खिशात तो 20 रुपये दे तर वडगावचा बोला 12वा बोलतो 20 रुपये दे तरच दे 10 रुपयाचा कटर त्याला 20 रुपये कशाला दे दोन मला नाही द्यायचं लवकर इंटरव्ह्यू देईल 12वा बोलो 12वा हे 12 बोलो आलेत ना वडगावचा हा तो बघ तो काळ्या टी शर्ट वाला पोरगा मला येऊ दे इथं काय नाव होतं माहित असेल ना तुझी पण तुला बाजूला काय मला काय माझा कसं वडगाववाल्यांचं नाही का माहिती माझं काय बघ काय मामांचा गाव ना हा तो माहिती आम्हाला वावरल्याची नको सांगा सगळी माहिती आपल्याला तू कोण आहे त्यांचा पंचांचा इथे मात्र सामना सुरू व्हायचा इशारा आलाय. पाहूया पहिलं षटक आलंय घेऊन रोशन मोरे. थोडंसं खराब चेंडू पाहायला मिळाला. पाहूया पहिला चेंडू पुन्हा एकदा. या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर इथे मात्र षटकातील एक चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया एक चेंडूचा खेळ संपलाय. दुसरा चेंडू इथे मात्र क्लीन बोल्ड. विकेट मिळाली जाईल टीम वावरले संघाला. तसेच आमचे प्रमुख पाहुणे विनोद देशमुख आणि त्यांच्याच सोबत संचित दलवी यांना देखील विनंती असेल समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र विकेट मिळाले गेले ती म्हणजे वावरले संघाला. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातील रोशन मोरे मात्र चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू जरी खराब फेकला असेल तरी त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवर मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय. गोलंदाज रोशन मोरे ग्रुप ग्रामपंचायत वावरल्याचे उपसरपंच आहेत. हे गोलंदाजी करण्यासाठी आले तर चांगली कामगिरी केली अद्यापर्यंत. जरी 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. आता पाहूया पुलटॉसचा चेंडू. इथे मात्र या चेंडूवर मिळाले जातील 4 धावा. 4 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 5 या अंकांवरती षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. चांगली कामगिरी अद्यापर्यंत पाहायला मिळत होती रोशन मोरे या गोलंदाजाची. पण त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र थोडीशी खराब कामगिरी चौकार पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी मात्र दीपेश याच्या माध्यमातून मात्र चौकार पाहायला मिळाला. पाहूया षटकातील 4था चेंडू पुन्हा एकदा सामना करणार दीपेश. आता मात्र चांगली गोलंदाजी चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कधी एक बाजूला गोलंदाज
फलंदाजांवर हमी ठरताना दिसतो, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील मधीत गोलंदाजांवर हमी ठरताना दिसतात. 4 चेंडूंचा खेळ संपला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू सामना करणार पुन्हा एकदा दीपेश. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न इथे मात्र या चेंडूवर मात्र लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली जाईल. एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 6 या अंकांवरती. षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपला, अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या अंकांवरती. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल ऋषी याला नॉन स्ट्राईक एंडवर दीपेश, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वावरले टीमचा रोशन मोरे. चांगली कामगिरी केली अद्यापर्यंत. एकच मोठा फटका चौकार पाहायला मिळाला आहे दीपेश याच्या बॅटमधून. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक करताना दिसतो आपल्या संघासाठी. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे अद्यापर्यंत 6 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू, खोलवर पडलेला चेंडू. फलंदाज ऋषी याला मात्र समजून येत नाही. पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 6 या अंकांवरती. वडगाव टीमच्या प्रत्येक खेळाडूला इथे मात्र सुवर्ण संधी आली. धीरज गडगे यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आदित्य मोरे आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडवर फलंदाज दीपेश. इथे मात्र चांगला फटका जमीनलगत बॅटची काढा लागल्यानंतर या चेंडूवर मात्र मिळाली जाईल एक धाव. एक धावसंख्येच्या तसेच ऋषिकेश याच्यासाठी देखील सुवर्ण संधी असेल. राजेंद्र पाटील यांच्याकडून मात्र ऋषिकेश याच्यासाठी प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आदित्य याच्या माध्यमातून मात्र पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळलाय. या चेंडूवर मात्र एक धाव मिळाली गेले. पाहूया पुढचा चेंडू. आदित्य याचा सामना करणार ऋषिकेश. इथे मात्र खोलवर पिझ्झा चेंडू. या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपला, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मित्र महिन्यानं. वावरले संघाचा हा गोलंदाज आदित्य मोरे याची पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया मैदानाच्या आतमध्ये तिसरा चेंडू. इथे मात्र फलंदाज ऋषिकेश याला मात्र चेंडू समजून येत नाही. ऋषी मात्र वारंवार बीट होते चेंडू. या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 चेंडूंचा खेळ संपला, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. ऋषिकेश याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील, कारण की समोर तितक्याच ताकदीची टीम आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया आदित्य मोरे. चौथा चेंडू. आता मात्र चांगला फटका. चेंडू हवेत आहे. झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. तिथे मात्र झेल केली जाते. जमिनीला दान चेंडू जाईल. मात्र या चेंडूवर मात्र मिळाली जाईल 2 धावा मिळाल्या जातील. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे अद्यापर्यंत 9 या अंकांवरती. चार चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र मिळाल्या जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या अंकांवरती. राजेंद्र पाटील यांच्या मात्र खिशामधून 200 रुपयांचं मात्र पारितोषिक लावलं गेलं होतं. ते मात्र मिळालं जाईल ऋषिकेश याला. प्रत्येक षटकारास इथे मात्र 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. राजेंद्र पाटील पाटील यांच्या माध्यमातून आणि धीरज गडगे यांच्याकडून देखील सर्व खेळाडूंना प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहूया शेवटचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र
निर्धाव चेंडूची सांगता झाली. पंचांचं षटक संपल्याचा देखील इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या अंकांवरती. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. 15 धावा लागल्या धावफलकावरती. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बघ ना तिथे जार आहेत बघ. तर गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज पंकज मोरे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर पडदा चेंडू. फलंदाज दीपेश याला मात्र समजून येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चेंडू पडतोय आणि सरळ जाऊन विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र यष्टिरक्षक कोणत्याही पद्धतीची चूक करत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका. तितक्याच ताकदीचा क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आदित्य मोरे याच्या माध्यमातून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवर मात्र 1 धाव मिळाली जाईल. 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 16 या अंकांवरती. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल ऋषिकेश. नॉन स्ट्राईक एंडवर दीपेश. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंकज. पाहूया पुढचा चेंडू. चांगला फटका. इथे मात्र या चेंडूवर मिळाल्या जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मदतीने इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 22 या अंकांवरती. चांगली फलंदाजी ऋषिकेश याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. 22 धावा लागल्या धावफलकावरती. ऋषिकेश चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 2 षटकार पाहायला मिळालेत अद्यापर्यंत त्याच्या बॅटमधून. 400 रुपये मात्र त्याला मिळाले जातील राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. आणि धीरज गडगे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारात 100 रुपये म्हणजे असे 200 आणि त्यांचे 400 700 रुपये मिळाले जातील ऋषिकेश याला. पाहूया मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत पाहतोय. खराब चेंडू पाहायला मिळाला होता. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र कोणीच नाही. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळाल्या जातील. फक्त आणि फक्त 1 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलीच म्हणजे अद्यापर्यंत 24 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. सामना करणार दीपेश. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पंकज मोरे याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. दीपेशला मात्र माघारी परतावं लागेल. दीपेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल किरण. बाबा करून टाकला आता काय करतोस? साई पण टाकू का बरं? साई रे आई नाही. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बाबा. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 26 या अंकांवरती. षटकातील 1 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 26. पाहूया षटकातील पुढचा चेंडू सामना करणारा ऋषिकेश. चांगला फटका या चेंडूवर मिळाले जातील
6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 32 अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र खराब चेंडू पाहायला मिळते. अवंतरच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 33 अंकांवरती. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. 33 धावा लागल्या धावफलकावरती. ते मात्र फुलटॉस पजा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या चेंडूवर मिळाले जातील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 35 या अंकांवरती. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. 35 धावा लागल्या धावफलकावरती. ऋषिकेश मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू. बाबा याचा खोलवर पडलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. अद्यापर्यंत चांगली कामगिरी केली ऋषिकेश यांनी. बाबा देखील चांगली कामगिरी करतोय. एक मोठा फटका खाल्ला असला त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. आता मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवंतरच्या स्वरूपात एक धाव मिळाली जाईल. एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या अंकांवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36 धावा लागल्यात. पाहूया कशा प्रकारे हाताळणार पुढचे 2 चेंडू ते पाहणे देखील गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत. पाहूया पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र विकेट मिळाली जाईल. ऋषिकेश याला मात्र बाद व्हावं लागेल. ऋषिकेशला मात्र बाद व्हावं लागले. ऋषिकेश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जतीन पाहूया. जतीन आले शेवटच्या चेंडूवर. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 38 अंकांवरती. जर वावरले टीमला विजय प्राप्त करायचा 39 धावसंख्येची गरज.
तुला काय भाड्याने नाही नाही वाढवलं नाही बरोबर आहे. हॅलो ए बॉटल घेऊन ये. बॉटल घेऊन ये बॉटल. बॉटल नाही परत होणार. ए घेऊन ये रे मित्र ती दिलीच नाही रिटर्न आणलीच नाही. बॉटल काय नाही आणली. धरून बांधून आणलाय बारा. तुला काय घेतला नाही काय घरी सांगून आणलं काय. नाही पहिला मॅच पहिलं दिवस नाही रे कुणाचं लवकर होईल. आदिवासी प्रीमियर लीग आहेत ना 9ला बॉल पाडणार म्हणजे पाडणार. नाही पाडला ना डायरेक्ट 1 ओव्हरची पेनल्टी देतात. कुठले आदिवासी रायगड प्रीमियर लीग कांडोलीला चालू आहेत त्या. चला पंच स्पीडअप करायचंय. हो तंबाखू आहे का बघू दे थोडी इकडे ना. आदित्यने सतीश धावले. आदित्य बॉलर जितू अभिषेक बरोबर का नाही पाठीमागं बसला अभिषेक. त्याला आवाज दिला. ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल रोशन मोरे याला नॉन स्ट्राईक एंडवर आदित्य मोरे याला पण पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज टीम वडगाव संघाचा कुणाल. आता आसऱ्याची पब्लिक वाढत चालले. एकदाच घरी जातील बघ सगळं. म्हणजे कधी जिंकल्यावर. पाहूया रोशन याच्यासाठी पहिला चेंडू मात्र कुणाल याचा पाहूया. खोलवर प्रजा चेंडू चांगला फटका पाहायला मिळाला. जमीन लगतचा फटका तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटकातील एक चेंडूचा खेळ संपला. चांगली सुरुवात मी तर म्हणेन कुणाल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कुणाल याच्या गोलंदाजीतील पुढचा चेंडू. आता मात्र बॅटची काढा लागली आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र मिळाली जाईल एक धाव. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र एक धाव खर्ची करून बसलाय टीम वडगाव संघ. स्वतःचा आणि संघाचा एक धावीच्या मदतीने इथे मात्र खातं ओपन केलं जातंय रोशन मोरे याच्या माध्यमातून. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 1 या अंकांवरती. आता मात्र स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल आदित्य मोरे याला नॉन स्ट्राईक एंडवर रोशन मोरे तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. पाहूया तिसरा चेंडू आदित्य याच्यासाठी. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे मात्र चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळाल्या जातील. एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 या अंकांवरती.
तुला नाही घातला त्याला घातला. टी शर्ट आहे त्याची. तू घ्यायचे ना त्याचे टी शर्ट. संत येतो 3 बॉल झाला. हे पण बाबा आहे का? 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आता मात्र बॅटची कडा लागल्यानंतर फलंदाज रोशन मोरे याला मात्र बाद व्हावं लागेल. रोशन मोरे याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ऋषिकेश आहे ना. कुठला रू टाकताय? ऋषी मधला पण टाकेल. ऋषिकेश. टाकू वडापाव. वडापाव नाही सांगला. इंडियन बर्गर बिर्गर टाकू का नाही. कोण आहे? पाम्या भाऊ आहे का काय? दुसरं कोणतरी आहे. बनवतो तिथं जांभळीच्या झाडावर. ऋषिकेश याला आपण पाहतोय. ऋषिकेश याच्या बॅटमधून मात्र आल्या आल्या कडा प्रहार इथे पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले म्हणजे अद्यापर्यंत 8 या अंकांवरती पंचांचा षटक संपण्याचा देखील इथे इशारा आलाय. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले म्हणजे 8 या अंकांवरती. ऋषिकेशने मात्र चांगली कामगिरी केली. शेवटच्या चेंडूवर आल्या आल्या षटकार ज्याने ठोकलाय तो ऋषिकेश आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. येणारे 18 चेंडू 31 धावसंख्येची गरज टीम वावरले संघाला. नाही हरका का एक बॉल टाकला म्हणजे 7 बॉल टाकायचे येतात. कोण बॉलर आहे? जेतो स्कोअर मध्ये 6 बॉल म्हणजे लय कमी आहे का? 10 बॉल टाकायचे. बॅट्समॅनला कसं वाटतं? आदित्य मोरे याच्यासाठी मात्र दुसरं षटक आपण पाहू शकाल. जितू घेऊन आलाय. स्टॅकिंगवर फलंदाज आदित्य मोरे याला आपण पाहू शकाल. पाहूया लोअर फुलटॉस चेंडू इथे मात्र चांगला फटका. गॅप सिलेक्शन केलं. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 4 धाबा. 4 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे अद्यापर्यंत 12 या अंकांवरती. मी 12च्या गेम बाबा बोलणार होतो का नाही करता. खुशीला मस्त 800 रुपये भेटला. 800 नाही 900 रुपये. 900 ना. याला काय आता मी काय आलो नाही त्याची कामावर सुट्टी मारून फायदा आला असेल त्याचा. आलाय पशिपशे. चौकार पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. इथे पाहूया दुसरा चेंडू खोलवर चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे अद्यापर्यंत 12 या अंकांवरती. चांगली गोलंदाजी मित्र म्हणून पाहायला मिळते. जितू याची पहिल्या चेंडूवर जरूर चौकार खाल्ला असेल पण त्याच्यानंतरच्या चेंडूवर चांगली कामगिरी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथे मात्र 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल आदित्य मोरे याला. आता मात्र बॅटची काढा लागली. दिपेशने मात्र चांगली झेल टिपले. इष्टरक्षक आपण पाहू शकाल दिपेश याला कोणत्याही पद्धतीची चूक करत नाहीये. विकेट मिळाली जाते आदित्य मोरे याची वडगाव टीमला. जितू मात्र चांगली कामगिरी करतोय. 15 चेंडू 27 धावसंख्येची गरज. आता मात्र आदित्य याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कोण सुशांत मोकल.
कुठल्या आमच्याच गावात लेट होतं. वाईट आहे ना. मग आता आंबून गेला म्हणजे तो काय चिकू बोलला तर चिकू. खराब चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज जितू याच्या माध्यमातून. सुशांत याला चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. पाहूया इथे मात्र चांगला फटका या चेंडूवर मात्र नाद केला त्याने. काय पण सांगा. हातात अडवायचा होता मी तर म्हणेन चेंडू, पण पायात अडवायचा प्रयत्न इथे मात्र नाकाम ठरतोय. या चेंडूवर मिळाले जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 19 या अंकांवरती. 19 धावा लागल्या गेले धावफलकावरती. जितू मात्र थोडीशी खराब कामगिरी करताना दिसतोय. पाहूया सुशांतने मात्र चांगला फटका मारले. षटकार पाहायला मिळाला सुशांत याच्या माध्यमातून. इथे मात्र गती परिवर्तन करताना दिसतोय. थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू फलंदाज सुशांत याला मात्र समजून येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे अद्यापर्यंत 19 या अंकांवरती. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. तर सुशांत मात्र पाहूया कशा प्रकारे खेळणार पुढचा चेंडू. इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवंतरच्या स्वरूपात एक धाव मिळाली जाईल. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे अद्यापर्यंत 20 या अंकांवरती. तर पाहूया पुढचा चेंडू. सामना करणार पुन्हा एकदा सुशांत. खोलवर पज्जा चेंडू. चांगला फटका पाहायला मिळतोय. जमीनलगतचा फटका चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र फक्त एक धाव मिळाली जाईल. एक धावसंख्येच्या मध्ये पंचांचा षटक संपल्याचा देखील इशारा आलाय. धावा लागल्या गेले धावफलकावरती. 21 किती पाहिजे. मग 2च झाले. मग 12 बॉल 18. ए बाला हे ती सांग मानव तिथं कोण आहे. कोण आहे कोण आहे राजा तिथं आपलं. रुद्र म्हणा ती कुठे टोप कुठले किरण. पाहूया तिसरं षटक प्रगतीपथावर रचण्यासाठी किरण आलाय. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. या चेंडूवर मात्र मिळाले जातील 2 धावा. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 23 या अंकांवरती. आता मात्र येणारे 11 चेंडू गरज असेल ती म्हणजे 16 धावसंख्येची. 11 चेंडू 16 धावसंख्येची गरज. चांगला सामना पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 16 धावसंख्येची गरज. खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवंतरच्या स्वरूपात मात्र पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल. एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 24 अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. 11 चेंडू 15 धावसंख्येची गरज. इथे मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र धावा मिळाल्या जातील. एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे गाडी कुठली आहे. आसरे संघाचे पाठीराखे ते गाडीची काच जरा खाली करायचे. रेड टी शर्ट वाला जो माणूस बसलाय ना त्याच्या समोरच्या गाडीची काच जरा खाली करायचे. वरती नाही इकडे समोर बांधावरती बसलेत बघा. हा ओके. आणि पुढची पण ती समोरची हा तीच
पाहूया चांगला फटका आता पाहायला मिळतोय. सुशांत त्याच्या माध्यमातून चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळाल जातील. एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या अंकांवरती. तर आता मात्र येणारे 8 चेंडू गरज असेल ती म्हणजे 12 धावसंख्येची. पाहूया इथे मात्र चांगला फटका जमीन लगतचा फटका. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळाल्या जातील त्या म्हणजे 2. सुशांत मात्र चांगली कामगिरी करतोय. पहिली रन एवढी फास्ट घेतोय की दुसरी रन मात्र क्षेत्ररक्षक चुकी केली की लगेच दुसरी रन देखील घेतोय. या चेंडूवर मात्र 2 धावा मिळाल्या जातील. 7 चेंडू गरज असेल ती म्हणजे 10 धावसंख्येची. ऋषिकेश मात्र चांगली कामगिरी करतोय. गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतोय. मोठा फटका मारून देत नाही अद्यापर्यंत. पाहूया आता मात्र झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. या चेंडूवर मिळाले जातील विकेट मिळाली जाईल. 1 धाव देखील मिळाली जाईल. रनआउटच्या स्वरूपात आउट विकेट मिळाली जाईल ती म्हणजे टीम वडगाव संघाला. सुशांतला मात्र बाद व्हावं लागेल. सुशांत चांगली कामगिरी करत होता. आता मात्र समीकरण बदलले. येणारे 6 चेंडू गरज असेल ती म्हणजे 9 धावसंख्येची. सहा चेंडू 9 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे वावरले टीमला. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. ऋषी आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. पाहूयात नो बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे या चेंडूवर मिळाले जातील 4 धावा. 4 नोची 1 धाव अशा 5 धावा जोडल्या जातील. आता मात्र 6 चेंडू 4 धावसंख्येची गरज. पाहूया पुढचा पहिला चेंडू. खराब चेंडू पाहायला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फ्रीटचा चेंडू होता. या चेंडूवर मात्र 1 धाव मिळाली जाईल. आता मात्र येणारे 5 चेंडू गरज असेल ती म्हणजे 3 धावसंख्येची. पंच नो बॉल आहे का? नो बॉल ना. हा चेंडू देखील नो पद्धतीचा पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार पाहायला मिळतोय.
माझ्या 7 पेटी आहेत मी कधीच सांगत नाही. ऋषीला हे इकडे आण मला. अरे ऋषिकेशला ऋषीने बॉलिंग पण टाकली. बाबाने टाकले. बाबा काय नाही कामाचं याला ते 7 रन दिलेत त्यांनी रोशन मोरे.